अमरावती येथे नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात घडलेल्या घटनेनंतर नाशिक जिल्हा सतर्क झालाय। जिल्ह्यातील नवजात बालकांच्या आरोग्य सुविधांची सुरक्षितता व गुणवत्ता निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग तसंच NICU कक्षाची पाहणी केली। वैद्यकीय सुविधा, उपकरणांची कार्यस्थिती, ऑक्सिजन व्यवस्था, विद्युत व बॅकअप व्यवस्था, स्वच्छता, संक्रमण प्रतिबंधक उपाययोजना, औषधांचा साठा, अग्निसुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेण्यात आली। पाहणी दरम्यान करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये काही त्रुटी आढळून आल्या, त्यावर अपूर्तता व त्रुटींची पूर्तता कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तात्काळ करण्याचे निर्देश पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। NICU सारख्या संवेदनशील विभागामध्ये सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही बाब प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। नवजात बालकांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे सुव्यवस्थित व कार्यरत असणे, ऑक्सिजनचा अखंड पुरवठा, वीज पुरवठ्याचा पर्यायी स्रोत, आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा तसेच संक्रमण नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला। NICU व संबंधित आरोग्य विभागाचे अग्निसुरक्षा ऑडिट, फायर ऑडिट तातडीने करून घेण्याचे निर्देशही दिले। तसेच ऑडिटमध्ये निदर्शनास आलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी DPC अंतर्गत आवश्यक प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर जयकुमार आडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।